असं आहे की मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागामध्ये जे गरीब खालचे जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो, जेणेकरून त्यांना त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते. पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्ड धारकांना, बीपीएल धारकांना मिळणार होता, तो देणार नाही. त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे. असं आहे की साहजिकच आहे, त्यांनी जे बोललं बरोबर आहे. कारण की असे निर्णय असे जे निर्णय होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, जे काही जे काही आमच्या सहकारी पक्ष आहेत त्या पक्षाच्या बरोबर स्थानिक स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर एकत्र मंडळी बसतील, स्थानिक स्तरावर चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. हा की राज्य स्तरावर निर्णय होत नाही. राज्य स्तरावर तर सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन त्या निमित्तानं निवडणुकीला पुढे जा. पण हे जात असताना स्थानिक स्तरावर चर्चा करा आणि स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, असं प्रत्येक पक्षामध्ये तशा पद्धतीने सांगणं. कारण की अनेक ठिकाणी थोड्या अडचणी आल्या की थोडं मागं पुढं करून आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं. तर तशा पद्धतीनं स्थानिक स्तरावर सुद्धा त्या पद्धतीनं त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. असं आहे की एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोघं भाऊ जर एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण काही काही लोकांच्या फार पोटामध्ये दुखत आहे. आता ठीक आहे, त्यांनी एकत्र आलं तर त्याचा नक्कीच फायदा त्यांना होईल. आणि शेवटी आता महाविकास आघाडीमधून सर्व जे घटक पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, इथे जे वरिष्ठ नेते आहेत त्या बाबतीत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्याचा निर्णय होईल. आम्ही असं आहे, आमच्या पक्षांनी सुद्धा स्थानिक स्तरावर सांगितलं आहे की स्थानिक स्तरावर तुम्ही चर्चा करा आणि स्थानिक स्तरावर चर्चा करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. पण जमेपर्यंत सर्व एकत्र लढले तर चांगलं होईल असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी आता स्थानिक स्तरावर कसं ऍडजस्टमेंट होतं, अनेकदा काही अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि त्या बाबतीत स्थानिक स्तरावर त्याचे निर्णय होतील. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष एकत्र आले महाराष्ट्र स्तरावर, तर राष्ट्रवादी शरद पवार गट त्याच्यासोबत निवडणूक लढायला तयार आहेत का? असं आहे की याचा निर्णय आता वरिष्ठ स्तरावर जे आमचे नेते आहेत, उद्धवजी ठाकरे आहे, शरद पवार साहेब आहे, आमचे काँग्रेसचे आहेत, मनसेचे आहेत, असे सर्व नेते एकत्र बसून त्याचा निर्णय घेतील. मला काही अलग नाव सांगायची आवश्यकता आहे. राजकीय नेते आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा टाकला आणि अधीक्षकांनी सुद्धा राजकीय नेत्याच्या दबावापोटी त्यांनी सुद्धा टाकला. लवकरात लवकर त्याचं रेकॉर्डिंग मिळते मला, त्याचं रेकॉर्डिंग मिळते लवकरात लवकर. ते रेकॉर्डिंग मिळाली की त्यांचं सुद्धा नाव मी सांगेन. लवकरात लवकर रिपोर्ट तुम्ही पाहिला ना, नंबर 3 शेवटल्या पानावर क्लिअर कट म्हटलंय ना, शेवटल्या पानावर एकदम 3 गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या महत्वाच्या. त्याच्यामध्ये म्हटलंय की 3 गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत महत्वाच्या. पहिली गोष्ट की मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच तो दगड मारल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचामुळे माझ्या कपड्यावर जखम झाली. आणि ही घटना एका माणसाने नाही केली, 2 माणसांनी घटना केलेली आहे. एकाने पुढच्या काचावर दगड मारला, एकाने मी बसलो त्या बाजूच्या काचावर दगड मारला. आणि या रिपोर्टमध्ये ही माझ्यावर जो हल्ला झाला, असा हल्ला झालाच नाही, ही घटना खोटी आहे, जे दाखवण्याचा पोलिसांनी राजकीय दबावाखाली प्रयत्न केला याचा कुठेही उल्लेख या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नाही आहे. धन्यवाद.